मैत्रिणींनो, तुम्हाला एक खरं सांगू का? कुठलाही उपवास असो किंवा सकाळचा नाश्ता, माझा नवरा साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी नेहमीच पुढे असतो. कारण की मी जशी ज्या पद्धतीने खिचडी बनवते ना, एकदम मऊ लुसलुशीत अशी होते. त्यामुळे सगळेच आवडीने खातात. त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं तर साबुदाणा शक्यतो कॅमलचाच पाहिजे. सुट्टा कुठलाही साबुदाणा न वापरता कॅमलचाच साबुदाणा वापरा. कॅमलचा साबुदाणा छान फुगतो आणि तो चांगला भिजला की खिचडी छानच लागते. त्यानंतर दुसरी गोष्ट ते म्हणजे उकडलेला बटाटा न वापरता असा चिरून बटाटा टाकायचा. बटाट्याची वरची साल काढून घ्यायची, मस्त बारीक कट करून घ्यायचा आणि तुपात परतून घ्यायचा. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आहे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, एकदम बारीक असा कूट करायचा. अजिबात ओबड-धोबड किंवा अख्खे शेंगदाणे त्यात ठेवायचे नाही. बारीक कूट करून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची चिरून किंवा कापून न टाकता बारीक तेही मिक्सरला वाटून घ्यायची. हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं. त्यानंतर आपला साबुदाणा, चवीनुसार मीठ आणि हा आपला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा. छान खिचडी मस्त एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची स्टेप ते म्हणजे त्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून वाफेवरती हा साबुदाणा मस्तपैकी शिजू द्यायचा. त्याने तो छान फुगतो आणि मऊ लागतो खाताना. कमी गॅस करायचा आणि 2-3 झाकण काढून बघायचं, परतवायची, परत झाकण ठेवायचं. असं वाफेवर साबुदाणा छान परतला की तो मऊ लागतो आणि खूप टेस्टी लागतो. त्याचे सगळे इन्ग्रेडियंट हे असे एकजीव होतात आणि चवीला भन्नाट लागतात. हा कच्चा बटाटा मी टाकायचं का सांगितलं माहिती आहे? एकदा तुम्ही ही खिचडी करा आणि खाताना तुम्हाला फील होईल की कच्चा बटाटा जो असतो तो खिचडीमध्ये खाताना किती छान लागतो. सोबतच दही घ्यायचं आणि मस्तपैकी नाश्ता असेल किंवा तुमचा उपवास असेल तो एन्जॉय करायचा. अशा छान छान रेसिपीजसाठी माझं चॅनल आत्ताच